Knowledge Park, the creative school for quality and innovative education. Highlight Industry, AAC Blocks. Construct your dream home with quality products. 7 दारू की दुकान से चोरी के मामले में 5 आरोपी गिरफ्तार। नमस्कार, मैं वर्षा रानी, आप देख रहे हैं बीके न्यूज़। बीके न्यूज़ में आपका स्वागत है। बसों कल्याण रूरल पुलिस की टीम ने 7 दारू की दुकान से चोरी के मामले में 5 आरोपियों को किया गिरफ्तार। आरोपियों को गिरफ्तार करते हुए 9,74,200 रुपए के दारू समेत सामान को किया जब्त। बीदर एसपी चन्नबसवण्ण लंगोटी, हुमनाबाद डीवाईएस नामेगौडरू के मार्गदर्शन पर सीपीआई कृष्ण कुमार पाटिल के नेतृत्व में बसों कल्याण रूरल पीएसआई चंद्रशेखर और पीएसआई वंदना और उनकी टीम शिवानंद मेत्रे, अनिल पुनेकर, बलवंत रेड्डी, तातेराव, विश्वनाथ, शिवानंद, नील प्रताप, मारुति और सतीश रेड्डी ने मिलकर दारू की दुकान से चोरी के मामले में 5 आरोपियों को गिरफ्तार किया। इनमें से एक चोरी का सामान खरीदने वाले को गिरफ्तार किया। बताया जा रहा है कि शराब की दुकानों से रात के समय तोड़ फोड़ कर शराब के बोतल चोरी करते थे। पिछले 2 साल से बीदर डिस्ट्रिक्ट के राजेश्वर, मुच्चड़म, चंदनहल्ली, आयगांव और बाड़हल्ली के शराब की दुकानों से रात के समय शटर तोड़कर शराब के बोतल के साथ के गिरी, सिल्क एंड साड़ी, ठाकुर कंस्ट्रक्शन एंड ट्रेडर्स, ऑल टाइप्स ऑफ बिल्डिंग मटेरियल्स, साई मोबाइल, ऑल मोबाइल्स अवेलेबल हियर, लाखों रुपए लूट कर फरार हो जाते थे। चोरों के बारे में बसों कल्याण रूरल पुलिस स्टेशन के अलावा और भी कई पुलिस स्टेशन में केस दर्ज किया गया। पुलिस ने इनको गिरफ्तार करते हुए इनके पास से 41,200 ml शराब, जिसकी कीमत 19,200, नकद 4,25,000, एक टाटा एसी, एक बाइक, एक लोहे का रॉड, 2 लोहे के शटर तोड़ने वाले रॉड जब्त किया। इस तरह से पुलिस ने टोटल 9,74,200 रुपए का सामान जब्त करते हुए 5 आरोपियों को गिरफ्तार किया। पकड़े गए आरोपी सस्तापुर ग्राम का राजकुमार प्रहलाद, घाटबरुल का सचिन विश्वनाथ डांगे, कृष्ण बालाजी, रामेश्वर गणपतराव और रोहन सूर्यकांत हल्ली ग्राम को गिरफ्तार किया गया। इन 5 आरोपियों को गिरफ्तार करते हुए जेल भेजा। ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಈ ವೈನ್ ಶಾಪ್ ಕಳ್ಳತನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಂತಹ ಒಂದು ಕುಖ್ಯಾತ ಏನು ಕಳ್ಳರ ಗ್ಯಾಂಗ್ ಏನಿದೆ ಅದನ್ನ ಪತ್ತೆ ಹಚ್ಚುವಲ್ಲಿ, ಆ ಒಂದು ಪ್ರಕರಣಗಳನ್ನು ಭೇದಿಸುವಲ್ಲಿ ಮತ್ತು ಆರೋಪಿತರನ್ನ ವಶಕ್ಕೆ ಪಡೆಯುವಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಬೀದರ್ ಜಿಲ್ಲೆ ಪೊಲೀಸರು ಯಶಸ್ವಿಯಾಗಿದ್ದಾರೆ। ಅದರಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಮಂಠಾಳ ಇನ್ಸ್ಪೆಕ್ಟರ್ ಆದಂತಹ ಕೃಷ್ಣಕುಮಾರ್ ಹಾಗೂ PSI ಅವರಾದಂತಹ ಚಂದ್ರಶೇಖರ್ ಮತ್ತು ವಂದನಾ ಅವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಸಿಬ್ಬಂದಿಗಳು ಕ್ರೈಮ್ ತಂಡ ಏನಿದೆ ಖಚಿತ ಮಾಹಿತಿಯ ಮೇರೆಗೆ ಆಧರಿಸಿ ಒಟ್ಟು 5 ಆರೋಪಿಗಳನ್ನು ಇಲ್ಲಿ ವಶಕ್ಕೆ ತೆಗೆದುಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಮತ್ತು ಈ ವೈನ್ ಶಾಪ್ ಕಳ್ಳತನ ಮಾಡಿ ಆ ವೈನ್ ಏನು ಇತ್ತು, ಸರಾಯಿಯನ್ನು, ಮದ್ಯವನ್ನು ಏನು ಸ್ವೀಕರಿಸ್ತಾ ಇದ್ದ ಅವನನ್ನು ಕೂಡ ಏನಂದರೆ ಇದರಲ್ಲಿ ಬಂಧಿಸಿದ್ದಾರೆ। ಒಟ್ಟು 43,200 ಲೀಟರ್ನಷ್ಟು ಏನು ಲೀಕರ್ ಇದೆ, ML ನಷ್ಟು ಲೀಕರನ್ನು ಇವತ್ತು ವಶಪಡಿಸಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಮತ್ತು 4,25,000 ರೂಪಾಯಿ ಏನು ನಗದು ಹಣ ಹಾಗೂ ಈ ಕೃತ್ಯಕ್ಕೆ ಬಳಸಿದಂಥ ಒಂದು ಮೋಟರ್ ಸೈಕಲ್ಲು, ಒಂದು ಟಾಟಾ ಏಸ್ ವಾಹನ ಮತ್ತು ಶಟರ್ಗಳನ್ನು ಓಪನ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಕೃತ್ಯಕ್ಕೆ ಬಳಸ್ತಾ ಇದ್ದಂತಹ ಏನು ಉಪಕರಣಗಳಿದ್ದಾವೆ ಅವುಗಳನ್ನು ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ಏನಂದರೆ ವಶಪಡಿಸಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ। ಈ ಮುಖಾಂತರ ಒಟ್ಟು 7 ಪ್ರಕರಣಗಳು, ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ವರದಿಯಾಗಿದ್ದಂತಹ 7 ಪ್ರಕರಣಗಳನ್ನು ಯಶಸ್ವಿಯಾಗಿ ಪತ್ತೆ ಹಚ್ಚಿದ್ದಾರೆ। ಆ ಪತ್ತೆ ಹಚ್ಚಿದಂತಹ ತಂಡಕ್ಕೆ ನಾನು ಇವತ್ತು ಬಹುಮಾನ ಮತ್ತು ಪ್ರಶಂಸನೆ ಪತ್ರವನ್ನು ಘೋಷಣೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ। ಅದರಲ್ಲಿ 3 ಬಸವ ಕಲ್ಯಾಣ ಗ್ರಾಮೀಣ ಪೊಲೀಸ್ ಠಾಣೆಯ ಪ್ರಕರಣಗಳು, 2 ಹುಮ್ನಾಬಾದ್ ಪೊಲೀಸ್ ಠಾಣೆಯ ಪ್ರಕರಣ, 1 ಮೆಹಕರ್ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ನು ಮತ್ತು 1 ಧನ್ನೂರ ಪೊಲೀಸ್ ಠಾಣೆಯ ಪ್ರಕರಣ ಏನಿದೆ ಪತ್ತೆಯಾಗಿದೆ।